पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। माझा एक पिता आहे, तो कुठे आहे? माझा एक मित्र आहे, तो कोण आहे? माझा एक प्रेरणादायक आत्मा आहे, तो कोण आहे? पवित्र आत्मा। ह्या तिघावर माझा विश्वास असणं गरजेचं। विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला शिकवलं जात नाही, विश्वास ठेवणं हे आपणहून शिकायचं आहे। तुम्ही मला सांगा, मासे पाण्यामध्ये असतात, लहान माशाला मोठा मासा पोहायला शिकवतो का? पक्षाचा जन्म झाल्यानंतर मोठा पक्षी छोट्या पक्षाला पंख घेऊन उडवायला शिकवतो का? तर मग आपण ख्रिस्ती लोक, आपल्याला ठाऊक आहे की त्याने माझ्यासाठी रक्त सांडून मला जीवन दिलेलं आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्यामध्ये कमी कसे पडू शकता? 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, तुम्हाला मुलगा झाला नाही, मान्य, परंतु बायबल म्हणते की माझ्या योजना तुझ्या योजनेपेक्षा श्रेष्ठ आहेत की नाही? म्हणून आपण परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। हालेलुया, 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 हालेलुया। जर का हे नसेल तर हे आहे का? हे नसेल तर हे आहे का? ख्रिस्त राजाचा सण आहे का? त्याचं राज्यपद आपण घोषित करू शकतो का? प्रथम आपल्याला हे पाहावं लागेल, प्रथम आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल, प्रथम आपल्याला याच्यावर मननचिंतन करावं लागेल। जर का त्याने हात पसरून तुम्हाला वेंगेत घेतलं नसतं, जर का त्याने आपल्या डोक्या हाता पायातून रक्त गाळलं नसतं, तर त्याला इथे मान मिळाला नसता। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ख्रिस्त राजाचा सण आपण सहज साजरा करत नाही, ख्रिस्त राजाचा सण आपण सहज साजरा करत नाही। तो राजा आहे हे आपण मान्य करतो, हे आपण घोषित करतो आणि मोठ्या विश्वासाने सांगेन किंवा मोठ्या अभिमानाने आपण त्या मिरवणुकीमध्ये भाग घेतो, सहभागी होतो। कशासाठी? आपल्या मनातून एक विचार की तो राजा। प्रेज द लॉर्ड। हा जो एक विचार आहे, हा विचार पुरेसा आहे। जर का आपण अंतःकरणातून मानत असू की तो राजा आहे, हा एक विचार पुरेसा आहे। कशासाठी? आपलं पूर्णपणे मन परिवर्तन करण्यासाठी। उदाहरण, आपला एक ख्रिस्ती बंधू ज्याला कॅन्सरचा आजार होता आणि त्यांचा कॅन्सर अगदी टोकाला पोहोचला होता, संपूर्ण शरीरामध्ये त्याचा कॅन्सर पसरला होता। कसला कॅन्सर ते माझ्या लक्षात नाही। संपूर्ण शरीरामध्ये त्याचा कॅन्सर पसरलेला असताना डॉक्टरने सांगितलं, आता ना तुम्ही घरी जा, सगळे पर्याय संपलेले आहेत, त्यामुळे तुम्ही घरी जा आणि तुम्ही घरी गेल्यानंतर एक शेवटचा श्वास स्वतःच्या घरामध्ये घेणं गरजेचं आहे। तो माणूस तयार नव्हता, त्याला जायचं नव्हतं, कारण त्याला वाटलं शेवटपर्यंत डॉक्टरांना माझ्यासाठी काहीतरी इलाज करू दे, म्हणून तो गेला नाही। त्याची पत्नी सांगू लागली, त्याने तो गेला नाही, दोघेही शांत झाले। 1 का 2 दिवसानंतर त्याची पत्नी सांगू लागली, ख्रिस्त राजाचा सण जवळ येत आहे, आदरे सण जवळ येत आहे,
आद्रेसाम जवळ येत आहे, ख्रिस्तराजाचा सण जवळ येत आहे, आपण आपलं दुःख प्रभूला समर्पित करू असं तिने आपल्या पतीला सांगितलं. पती शांत झाले आणि त्याने डॉक्टरांना सांगितलं मला घरी जायचं आहे. अगोदर ते जायला तयार नव्हते, परंतु जेव्हा पत्नीने आठवण करून दिली की त्या रविवारी ख्रिस्त राजाचा सण आहे, देवळामध्ये आद्रेसाम आहे, आपण घरी जाऊ का? कारण आपण आपलं सर्वस्व आता प्रभूला समर्पित करू. हे त्या माणसाने घेतलं, त्यावर मननचिंतन केलं आणि त्याने तिथेच विचार केला की मी एक वेळ माझ्या ख्रिस्त राजाला उघड्या डोळ्याने पाहू, त्यासाठी मला घरी जाते. दिवसाला पुढे आहे, आपल्या सर्व गरजा जिवंत प्रभू आपल्या समोर हजर आहे, पुरवणार आहे, देणार आहे. त्याच्या स्वाधीन आपल्या सर्व गरजा समर्पित करा. स्तुती आराधनेद्वारे ते मिळालेला आहे अशा प्रकारे घोषित करा. हालेलुया, 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 हालेलुया. आराधना
मोठा प्रश्न पडला होता, आता पुढे काय, पुढे चालणार का, कसं चालणार. हालेलुया. येशूने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तुम्ही घाबरू नका, मी तुझ्या सोबत आहे, पुढे व्यवस्थित चालणार. तुमच्यामध्ये अनेक लोकांचं प्रॉब्लेम, तुम्ही जे टेन्शन पकडत आहे ते आहे. आजच्या पूर्ण आराधना प्रार्थना सिस्टमने तुम्हाला त्याविषयीच मार्गदर्शन दिलेलं आहे. चिंता काळजी प्रभूजवळ समर्पण करणे, प्रभूच्या पूर्ण शरण जाणे. प्रभू तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन. घशाच्या भागामध्ये वारंवार इन्फेक्शन येत आहे असे काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये अनेक लोक एक दिवस न रडता काढत नाही. दर दिवशी काहीतरी निमित्ताने रडणे येणार असते. अनेक रडणारे लोकांना येशू सांगून देत आहे. त्यामध्ये कोणती एक व्यक्ती करता येते कामामध्ये समाधानी नाही म्हणून काम सोडून बसलेला आहे. येशू तुम्हाला सांगत आहे, जोपर्यंत एखादे काम हाती येत नाही तोपर्यंत आहे ते काम सोडायचं नाही. येशूच्या हातून काम स्वीकार करायचं, काम करत राहायचं. अंधार पसरलेली अनेकांच्या जीवनामध्ये येशू आता प्रकाश देत आहे. जीवन परमेश्वराच्या नावाने जीवन जगत आहे. तुमच्यामध्ये एका व्यक्तीला येशू चांगले मिशनरी बनण्याचं दान देत आहे. प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. प्रत्येक वर्षी आम्हाला आश्रमचं जे कॅलेंडर आहे ते आम्ही अनेक दिवस अनेक महिना प्रार्थना करत बसून परमेश्वराला विचारून प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये हे तिकडे उपस्थित राहावं अशा अर्थाने या कॅलेंडर इथून पाठवून देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगदी सुरुवातीला आमला आश्रमच्या कॅलेंडर मध्ये एक कॅलेंडर मध्ये या आम्हाला आईचा विशेष फोटो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांनी त्या आम्हाला आईचा फोटो घरी ठेवून विशेष आठवणीने प्रार्थना केली. हालेलुया. अनेकांना बाळाच्या देणगी मिळाली. हालेलुया. 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 तेव्हाचा जे कॅलेंडर आहे अनेक लोकांना सांगितलं आम्ही आम्हाला आईच्या कॅलेंडरद्वारे प्रार्थना केली तेव्हा देवाने आम्हाला बाळाच्या देणगी दिली. मी तुम्हाला अक्षरशः जी घडत आहे ती गोष्ट बोलत आहे. पण आपल्या सर्वांना हिंदी माहिती आहे, हिंदी तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर संत मरियम तेरेसा यांचा मूवी व्हिडिओ भेटणार. ऐकायचं सिरियल्स मध्ये आहे ते. त्या संत यांना शैतान कधी असे उंच उडवून टाकायचं. येशूच्या प्रेमाने येशू ते 5 जख्म येशूच्या होता ते सर्व तिच्या शरीरामध्ये देत होते. शैतानाबरोबर लढाई करण्याचं मोठा सामर्थ्य देवाने या संधी यांना दिली.
हालेलुया. हालेलुया. हे मिळायच्या अगोदर त्यांना भयंकर त्रासातून जायला लागलं. एकदा आमच्यासमोर एक बहीण आली, भयानक वागणूक. तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही तसा प्रकारे तिच्या पोट असे बाहेर आहे. एका व्यक्तीचे पोट असे बाहेर येऊ शकत आहे, पोट असे बाहेर आहे. हालेलुया. हालेलुया. बघता बघता या बहिणीला चेंडू सारखा शैतान असे खेळवत आहे, चेंडू सारखा असे फेकून देत आहे. वर जाणारी ही बहीण तसेच खाली कोसळत आहे. सहसा या बहिणीला उभी राहायला अंगावर ताकदच नाही. झोपून टाकणारी ताई, अंगावर बिलकुल ताकद नाही. हालेलुया. हालेलुया. ही बहीण या दुष्ट आत्मा जेव्हा लागत आहे, उभं राहून पुरुषांना वगैरे त्यांच्या नाकावर तिचा पाय उचलून लाथ मारतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अशा भयानक त्रासातील एका बहिणीच्या अंगासमध्ये आलेला आहे. तेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितलं, हे सुंदर वेळ आहे, अनेक गोष्टी शिकण्यासाठी, समजण्यासाठी सुंदर वेळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संतोष क्रॉस दिला होता. हालेलुया. हालेलुया. त्यातील हे जे क्रॉस आहे आम्ही चुकून विकत घेतली, कारण हे जरा वाकडा आहे. जेव्हा विकत घेतले आम्हाला ते वाकडा आहे म्हणून दिसलं नाही. वाकडा आहे म्हणून ते कोणाला द्यायच नाही म्हणून तेव्हा माझ्या सोबत असलेल्या लोकांनी ते बाजूला करून ठेवले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूने संदेश दिला की जे वाकडे क्रॉस आहे ते घेऊन या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी वाकडी क्रॉस त्या बहिणीकडे घेऊन आला. त्या क्षणामध्ये दुष्ट शक्तीने ओरडून सांगितलं, मी संपलो. हे क्रूस पुनरुत्थानाचा चिन्ह आहे. जे कोणी क्रूसावर येशू बरोबर जे कोणी आहे त्यांचा पुनरुत्थान होणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुनरुत्थानाचे कार्य कसे होत आहे हे रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. 8वा अध्याय 10वा वचन 11वा वचन वगैरे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये परत एकदा क्रूसाचा सामर्थ्याबद्दल लिहिलेलं आहे. याच्या वरती हे पवित्र आत्माचे कार्य आहे. संत पौलांनी सांगितलं की आपल्यामध्ये वास करणारा पवित्र आत्मा मेलेले आपले शरीर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परत एकदा जिवंत करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. आपला समोर एक क्रूस बघितलेल्या नेव्हिल पेरेरा म्हणून तुमच्यामध्ये अनेक ओळखतात, सांडोर पाटीलचे बंधू आहे. त्यांनी त्यांच्या दाराजवळ असले क्रूस उभा केला. हालेलुया. हालेलुया. क्रूसाला आशीर्वाद देताना त्यांनी मला सांगितलं, फादर तुम्ही पण येणार का? हालेलुया. हालेलुया. मी सांगितलं, मी ज्या दिवशी त्या भागात येत आहे त्या दिवशी तुम्ही फादरला पण बोलवा, आपण आशीर्वाद देऊ. हालेलुया. हालेलुया. आणि मी ज्या दिवशी आले त्या दिवशी फादरनावर बोलून घेऊन आशीर्वाद दिला. हालेलुया. हालेलुया. ते मोना म्हणून एक ताई बसलेले. कुठे मोना? मोना इकडे. हालेलुया. मोनाच्या वेळेत घरातील गोष्ट आहे. हालेलुया. 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 प्रियानो, त्या क्रूसाच्या स्थापनेच्या दिवशी मोजक्यात लोक तिकडे होते. हालेलुया. हालेलुया. येशूने संदेश दिला, आजच्या प्रार्थनेत आलेल्या तिघांना परमेश्वर बाळाचा देणगी देत आहे. हालेलुया. हालेलुया. त्या दिवशी परमेश्वराने आशीर्वाद दिला. वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर त्या तिघे बहिणींना देवानी बाळाचा देणगी दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
शिवाय बाकी अनेक संदेश प्रभूने त्या दिवशी दिले ते सर्व पूर्ण झाले. Praise the Lord. तुम्ही वेळागणी चर्चला जाताना माउंट थॉमस कडे वर जात आहे. हालेलुया. तिथे असला एक क्रॉस तिथे आहे. काळा काळा दिसत आहे आणि हे जे क्रॉस आहे ते क्रॉस तिथे दगडावर कोरून ठेवलेला आहे. जगाच्या इतिहासामध्ये अनेकदा त्या क्रूसावरून रक्त जसे घाम फुटत आहे तसा प्रकारे रक्त वाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कॅलेंडर आहे. हे कॅलेंडर त्या सेंट थॉमस क्रॉसच्या नक्की अनेक लोकांना भरपूर आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. आज या पवित्र कॅलेंडरचे उद्घाटन आपले पाचवीचे पिता पुत्र पवित्र आत्म्यानं बोलवते. तिघे जण मिळून या कॅलेंडरचं उद्घाटन करते. फादर सर्वराज, फादर मॅथ्यू आणि फादर ज्योती.